बांबवडे येथील उदय सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी 2 दिवसापासून रस्ता रोको आंदोलन। शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील अथणीस शुगर्स युनिट नंबर 2 तसेच उदयसह साखर कारखाना सोनवडे बांबवडेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने वेतनवाढीसाठी बुधवारी रात्रीपासून रास्ता रोको आंदोलन, ऊस वाहतूक रोखली व आंदोलकांनी कारखान्याकडे जाणारी वाहतूक रोखण्यासाठी जाणारा रस्ता चर खोदल्याने वाहतूक मार्ग बंद केला असल्याने 2 दिवसापासून गळीपासाठी जाणाऱ्या ऊस वाहतुकीच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात रांगच्या रांग लागली आहे। जोपर्यंत कारखाना प्रशासन ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत कारखान्यात ऊस जाऊ देणार नाही असा पवित्रा कर्मचारी आंदोलकांनी घेतला आहे। सुरू असलेल्या आंदोलनाला सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी कारखान्याचे दोन्ही प्रशासन अधिकारी व सर्व संचालक व आंदोलन यांच्यात एकत्रित बैठक घेऊन योग्य ते तोडगा काढण्यासाठी एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढू असे मत संस्थापक संचालक रणवीर सिंग गायकवाड यांनी केली आहे। ते पुढे बोलताना म्हणाले, कामगारांनी वेतनवाढ मागणी हा त्यांचा अधिकार आहे, पण कारखान्यावरील ऊस रोखून केलेल्या आंदोलनामुळे शेतकरी सभासदांचे मोठे नुकसान होईल। यामुळे आंदोलकांनी शेतकरी सभासदांचे हित जपत एकत्रित बसून योग्य ते तोडगा काढावा असे मत व्यक्त केले। विशाल क्रांती न्यूजसाठी राहुल पाटील, शाहूवाडी। ह्या चिंतेत असताना आम्ही दोन्ही प्रशासनाला सहकार्य करत असून ते सहकार्याला धुडकाव देऊन आमच्यावर दमदाटी करून हा आमचा हक्क हिरावून घेऊ इच्छित आहे। त्यासाठी आमच्या वतीनं सर्व कामगारांच्या वतीनं आम्ही आमचा लढा हा सातत्यानं पुढे हा चालू ठेवू। जो आमच्या मागण्या मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही हा आमचा निर्धार ठाम आहे आणि आम्ही आज थांबणार नाही आहे। कामगार एकजुटीचा